पण साला कुणी फुटकी कवडी फेडून मारली नाही. फुटकी कवडी आणि तुझ्या डुकऱ्याच्या केला आहे का घास भरून राहिली. ए कमले, बंद कर याचा चारा पाणी, बंद कर. अरे या बकरीला भीक बघायला पाठव. या गेंडाला सुद्धा आपल्या सोबत घेऊन जा. अरे हो ना, महत्वाच्या कामात भाऊ 2 लाख रुपये देतो मी तुम्हाला. पैसे दिल्यावर हे बाळ तुम्हाला मला द्यावं लागेल. बाई, मी माझा मुलगा म्हणून त्याला जपेन. हो साहेब, पागल वगैरे झाल्या का? पागल वगैरे झाल्या का? ओहे चांगले माणसं नाहीयेत. ओहे भीक तर मागतातच, वेळ प्रसंग आली तर चोऱ्या देखील करतात. माझ्या पाठीपाठी कोणीच नाही हो. हा पोरगा माझ्या म्हातारपणीचा आधार होईल याचा दिवस चिंता मी करते. 5 लाख रुपये देत असाल तर मी हा बाळाला देतो. या बाळाला कधीच कळता कामा नये की तुम्ही याचे खरे मायबाप आहात. ज्याने तुला भीक नाही दिली ना त्याला मी भीक दिलं. एवढा नट्टापट्टा करून जाशील भीक मागावले. आता तुला डगाने लावते तर तुझे का कोरी कचकची सोडतील का? आनंद मावेना गगनात. युवी, अरे लहानपणापासून मायबाप नसलेली आणि एका अनाथ आश्रमामध्ये वाढलेली, अरे या जगातील सगळ्यात मोठी कपाड कारण ती मुलगी आहे. एक दिवस फटफटीने आमचा ऍक्सिडेंट झाला जी, आणि माझा नवरा फटफटी माझ्या पोटात टाकून देवाच्या फटफटीनं वर निघून गेला. दिवस किती झाले? माले झाले असतात ना 22-23 वर्ष. अरे नाही मा, तुझ्या बाळाला किती दिवस झाले? मा बाळाला झाले असतील 14-15 महिने. काय झालं? तिकडे साहेबांच्या घरी चोरी झाली आणि तू इथे हिरोईन सोबत मजा मारत फिरतोय. मी काही समजलो नाही तर तुला का? वा रे वा, स्वतः चोरी करून असा वागतोय जसं काही चोरी केलीच नाही. ज्या माणसाने तुला लहानाचं मोठं केलं, वाढवलं, शिकवलं, त्याच माणसाच्या घरी चोरी करतोस. मी चोरी नाही केली. नाही कर. आज मी तुम्हाला शेवटचं विचारते, तुम्ही माझ्याशी लग्न करणार आहात की नाही? हसण्याचा काय अर्थ समजू? हसण्याचा असा अर्थ समज की मी सरळ सरळ तुला टाळत आहे. आपल्या घरी चोरी झाली ना, तो चोर सापडला. कोण आहे तो हरामखोर? आपला युव्या. भिकाऱ्याची एवढी हिंमत? म्हणतात ना भिकाऱ्याला ओकाऱ्या. खबरदार आमच्या अंगात घेऊन आला तर याच आपले मुर्दा पाळल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या युवीच्या जरी केसाला धक्का लागला ना तर गाठ माझ्याशी एकडला. मी दिलेलं वचन तुमच्या लक्षात आहे ना? ठाऊकांची साहेब. ठाऊक आहे ना? हे बघा, यानंतर त्याला कधीच भेटायचं नाही, अन्यथा त्याला मी माझ्या या संपत्तीतून कायमचा बेदखल करेल आणि संपूर्ण जुर्माना तुमच्याकडून वसूल करेल. तुमच्याकडून नाही साहेब, बरोबर आहे. काय? तुम्हाला पाहून मला माझ्या पोराची खूप आठवण आली. खूप आठवण आली. तुझा मुलगा कुठे आहे? तू मेला साहेब. पोरा, तुम्हाला काकू म्हणण्यापेक्षा आई म्हणालास तर विसरून जा की तुझा तो पोरगा. अरे उगाचच नाव नाही माणसाचं तुझं. मी गाजवीन या संपत्तीवर माझी सत्ता. आणि तुला जर त्याचं भलं व्हावं असं जर वाटत असेल आणि तो या घराचा मालक व्हावा असं जर वाटत असेल तर तुला त्याला कायमचं विसरावं लागेल. पण आज मला कळून चुकलंय की हा सगळा जलाभाष होता,
मी या जगात शेवटी एकटाच आहे. साऱ्या गावात चर्चा सुरू आहे, साऱ्या गावात. आणि आज मी माझ्या कानाने सुद्धा ऐकलं की संपतराव भावेने आपल्याला घराबाहेर काढलं म्हणून. अरे अँटी सायकोटिक. कोणाकडून आले का? जय मामा असे नाही मारत, 100 मारतो. म्हणा म्हणा काय ना दोघापुरती होती तरी काय नाही. फोन पे पर 100 रुपए मिले. ओमदेव काय उपाशी राहू नका म्हटलं तर कुठे जेवणार का तुम्ही? हा कुठे जेवणार? ही काय पद्धत आहे? हा काय वेळ आहे का जेवणाची? हा कुठे जेवणार का तुम्ही? अरे 2-3 दिवस झाले म्हटलं मी सुद्धा उपाशी आहे. पोटामध्ये अन्न नाही आहे माझ्या. काय हे भाऊ थोडं खाऊ दे ना दादा, उपाशी आहे रे. हे थांब ना भाऊ. हे भाऊ अरे देणार दादा 2-3 दिवसापासून काहीच नाही. 5,000 रुपये द्या रे भाऊ. दादा 2-3 दिवसापासून माझ्या पोटात अन्नाचा कळ देखील नाही. तिथे पण तुम्हाला सापडलाच नाही. आता मी तुला कुठे जाऊ देणार नाही. चल आपण घरी जाऊ. नाही मला जायचं नाही. हा? मला नाही जायचं कुठे, कुणासोबत मला जायचंच नाही. तुम्ही मला मारून टाका. अरे आपण आपल्या घरी जाऊया. नाही. You will all kill me ना. You will all kill me. I know about that. हे बघ, तुला कुणीही मारणार नाही. चल माझ्या बरोबर. नाही. नाही, मी नाही बोलणार. अरे नाही,